बघा एक टॉपिक आहे आपला. ते दोन चार म्हणजे तुम्हाला जे पडतात याच्यामध्ये पोलीस भरतीमध्ये आले थोडेफार असे काही प्रोबॅबिलिटीचे गणित बघू आपण. प्रोबॅबिलिटी म्हणजे संभाव्यता, याच्यावर आधारित ते सोपे सोपे प्रश्न आहे. ते जास्त डीपमध्ये तुम्हाला नाही आहे, तर ते घेऊन घेऊ आपण. आणि मग चार्ट वगैरे त्याच्यावर आधारित प्रश्न घेऊ. आता संभाव्यता म्हणजे प्रोबॅबिलिटी म्हणजे काय? शक्यता. प्रोबॅबिलिटी म्हणजे शक्यता. संभाव्यता म्हणजे काय संभाव्य आहे किंवा शक्य काय, शक्यता म्हणतो ना आपण. आता बघा, याच्यावर गणितं कुठले असतात? ते छापा काटा माहिती तुम्हाला? टॉस केला आपण, छापा येईल की काट येईल असं. तर संभाव्यता काय, शक्यता काय? एक तर छापा येईल, एक तर काट येईल. दुसरं काय येणार आहे? तिसरं काही येणार आहे का? एक तर छापा येईल, एक तर काट येईल. म्हणजे दोन गोष्टींपैकी एक होईल. दोन पैकी एक होईल. मग दोन पैकी एक झाली म्हणजे किती टक्के संभाव्यता आली त्याची? दोन पैकी एक म्हणजे 50%. म्हणजे आपण जे स्टेटमेंट करू ते 50% खरं होऊ शकतं, पण 50% होऊ नाही शकत. समजलं? कळते? त्याला म्हणता शक्यता. तर हे जे संभाव्यता आहे, शक्यता आहे, प्रोबॅबिलिटी आहे, याच्यावर प्रश्न कसे येतात? एकदम साधा प्रश्न येतो की बघा, छापा येण्याची शक्यता किती टक्के आहे असं विचारलंय. एक नाणे टॉस केले असता छापा येण्याची शक्यता किती आहे? बघा, आता एक नाणं टॉस केलं तर टोटल काय होऊ शकतं? त्याला अशा याच्यात लिहिजा, मैरपी कंसात लिहिजा शक्यता. एक तर हेड येईल किंवा टेल येईल. हेड, टेल. हेड म्हणजे छापा, टेल म्हणजे काटा. समजला? आपण चितपट असं म्हणतो ना त्याला, तर ते असतं ते. मग काय, या दोन पैकी एक येऊ शकतं. दोन पैकी काहीतरी एक येईल. मग संभाव्यता किती आली? तर दोन पैकी एक गोष्ट होईल. समजलं? दोन पैकी एक होईल. कोणत्या दोन गोष्टी? एक तर हेड, एक तर टेल असं पडेल. मग दोन पैकी एक गोष्ट होईल. हे झाली अपूर्णांकामध्ये संभाव्यता. त्याने पर्सेंटेजमध्ये विचारली किती टक्के. टक्के करायचं असेल तर या अपूर्णांकाला गुणीला 100 करा. समजलं? म्हणजे किती टक्के झाली ती? 50% झाली. लक्ष आलं? हं? चला लिहा, पुढचं लिहा. दोन नाणे टॉस केले असता किंवा उधळले असता असं म्हणता याला. दोन नाणे टॉस केले असता दोघं ठिकाणी छापा येण्याची, दोघं ठिकाणी छापा येण्याची संभाव्यता किती आहे? तर बघा, आता दोन नाणे उधळले, त्याच्या शक्यता किती होतात?
नाण्यांचा जेव्हा प्रश्न येतो नाण्यांचा, तेव्हा एक लक्षात ठेवा, एक शॉर्टकट लक्षात ठेवा की एक जर नाणं असेल तर दोनाचा पहिला घात ही शक्यता असते. दोन जर नाणे असले तर दोनाचा दुसरा घात ह्या शक्यता असतात. तीन जर नाणे असले म्हणजे हा घात म्हणजे नाणे पकडा तुम्ही दोनाचा, समजलं, दोनाचा घात करायचा नाण्यांनुसार. तीन नाणे म्हणजे दोनाचा तिसरा घात, चार नाणे म्हणजे दोनाचा, म्हणजे शक्यता किती आहे पहा. आता दोन नाणे, एक नाणे समजा, एक मागचा गणित झालं, एक नाणं, दोनाचा पहिला घात म्हणजे दोन शक्यता आहे. कुठल्या आहे त्या? हेड आणि टेल, समजलं. आता दोनाचा दोन नाणे, आता त्या दोन नाणे आहेत ते टॉस केले, मग दोनाचा दुसरा घात म्हणजे किती शक्यता आले? चार शक्यता येतील. आता इथे शक्यता कशा येतील ते बघा. तर इथे दोघं ठिकाणी छापा येईल, एक सारखे येतील दोघा ठिकाणी, किंवा दोघं ठिकाणी काटा येऊ शकतो, समजलं. किंवा पहिल्या ठिकाणी छापा येईल, दुसऱ्या ठिकाणी काटा येईल, किंवा पहिल्या ठिकाणी काटा येईल, दुसऱ्या ठिकाणी छापा येईल. ह्या चार शक्यता येतात. याच्या व्यतिरिक्त काहीच होणार नाही, यांच्या व्यतिरिक्त काहीच होणार नाही, समजलं का. या शक्यता आहे म्हणजे काय की एवढंच फक्त होईल. दोन जर टॉस केले तुम्ही तर काय येईल? एक तर दोघं ठिकाणी छापा, एक तर दोघं ठिकाणी काटा, एक तर पहिल्यावर छापा दुसऱ्यावर काटा, किंवा पहिल्यावर काटा दुसऱ्यावर छापा, असंच होणार आहे. कळतंय का काय सांगतोय मी? हे चार संभाव्यता असतात. पण आपल्याला हे प्रत्येक वेळेस की पाठ करायची गरज नाही, चार असतात वगैरे काय, तर पण माहिती पाहिजे थोडं, पहिला आणि दुसरा दोन नाण्यांसाठी तरी किमान माहिती पाहिजे. मग आता किती शक्यता झाल्या? टोटल चार. आता दोघं ठिकाणी छापा येण्याची संभाव्यता किती आहे? आता त्याला काय पाहिजे? आता चार शक्यता आल्या वेगवेगळ्या, त्याच्यापैकी दोघंवर छापा पाहिजे, त्याला दोघंवर छापा पाहिजे. मग दोघं ठिकाणी छापा कुठे दिसते? किती ठिकाणी आहे? दोघं ठिकाणी छापा कुठे पडलाय? किती ठिकाणी? एकच ठिकाणी आहे फक्त. म्हणजे चार पैकी फक्त एकच शक्यता आहे. चारपैकी एकच वेळा ते होऊ शकतं. म्हणजे किती टक्के आले ते? गुणिला 100 म्हणजे 25% शक्यता आहे की होईल. आपण जेव्हा घरी बोलत असतो एखाद्या शब्द आपण म्हणतो ना की मी 100% तर नाही पण 90% तिकडे असेल, 99% उपलब्ध असेल, म्हणजे 1% आपण सोडलेला असतो होता समजा अचानक नाही झालं जमलं तर त्या शक्यता असतात. त्या शक्यतेमध्ये आपण बोलत असतो. तुम्ही या ठिकाणी जा, तुमचं 100% काम होईल, ती शक्यता नाही आहे, ती खात्री असते की 100% काम होणे म्हणजे खात्री की होणारच आहे. आणि शक्यता म्हणजे की 19-20 धरून झाला किंवा असं, त्याला शक्यता म्हणतात. तसं इथे शक्यता परफेक्ट शक्यता आहे की एकच वेळा ते पडू शकतं. असं तुम्ही म्हणसाल मग एकदा फेकलं 2 वेळा छापाला, परत फेकलं 2 वेळा छापाला, तर तसं नाही येते. म्हणजे एकदा फेकल्यावर काय येईल तर या चारपैकी एक येईल काही ना काही, समजलं का. मग काय येऊ शकतं? तर एक तर दोघं ठिकाणी छापा येईल, एक तर दोघं ठिकाणी काटा येईल, एक तर एका ठिकाणी असं असं येईल, समजलं. चला हे लिहून घ्या. हाच प्रश्न कसा वेगळा होऊ शकतो बा. दोन नाणे टॉस केले असता, हा प्रश्न लिहा. हा प्रश्न लिहा. हे झाल्यावर दोन नाणे टॉस केले असता किमान एक काटा येण्याची संभाव्यता किती? बघा, आता दोन नाणे टॉस केले म्हणजे असं येईल, समजलं. या दोघांपैकी एक किमान एक काटा म्हणजे काय? तो टी जो आहे टी, त्याला काटा म्हणता, तेल.
तर किमान एक काटा आला पाहिजे. समजलं? मग किमान एक काटा आला पाहिजे म्हणजे काय? दोन असले तर चालतील, पण एक असला पाहिजे. कोणीच नाही आहे असं चालेल का? नाही. मग किमान एक काटा किती ठिकाणी दिसतोय? ए बा, इथे काटा आहे का? बिलकुल बिलकुल नाही आहे. पण आपल्याला किमान एक तरी पाहिजे. तर इथे दोन आहे म्हणजे एक आहेच ना. दोन आहे म्हणजे एक आहे, दोघं चालतील पण एक पेक्षा कमी नाही, म्हणजे मग बिलकुल नाही आहे असं नाही पाहिजे. मग इथे किमान एक तर इथे आहेच आणि इथे एक आहेच. किमान एक आणि जास्तीत जास्त एक याच्यामध्ये फरक आहे. किमान एक आणि जास्तीत जास्त एक काटा. जास्तीत जास्त एक काटा म्हणजे काय? जास्तीत जास्त एक काटा म्हणजे हे बा, इथे जास्तीत जास्त एक आहे. दोन नाही पाहिजे आपल्याला. जास्तीत जास्त म्हणजे त्याच्या खाली असले चालतील, नसला चालीन, पण जास्तीत जास्त एक असला पाहिजे. समजलं का? कळतंय? मग याच्यामध्ये फक्त या तीन ठिकाणी आहे. मग चार पैकी किती शक्यता आली? तीन. म्हणजे किती टक्के होते ते? 75% होते. समजलं? गुणिले 100 करा, 75 उत्तर येईल. लिहा. झालंय? बघा. एका प्ले कार्डमधून एक कार्ड घेतले असता त्यावर फेस कार्ड येण्याची संभाव्यता किती? प्ले कार्ड म्हणजे काय? खेळण्याचे पत्ते. पत्ते असतात ना ते खेळण्याचे, ते त्याच्यामध्ये कुठलं कार्ड म्हणतोय? फेस. फेस म्हणजे चित्रवालं. चित्र कुठले असतात तुम्हाला माहिती आहे? चला किती येईल बघा. प्ले कार्ड किती असतात? टोटल प्ले कार्ड किती असतात? 52. किती असतात? 52. म्हणजे टोटल काय लिहायचं? खाली लिहायचं. तिथे शक्यता किती होत्या टोटल? एक टॉस केला तर दोन होत्या, म्हणजे दोनच वेळा, दोन पैकी काहीतरी होईल. दोन फेकला तर चार वेळा. तीन जर टॉस केले तर मग दोनाचा तिसरा म्हणजे आठ. आठ शक्यता येतात. ते तिघ याच्यावर एच, तिघ याच्यावर टी, दोन याच्यावर एच, एक टी, दोन याच्यावर टी, एकावर, असं ते तुम्ही करून पाहिलं तर 8 शक्यता होतात जास्तीत जास्त. तसे हे 52 कार्ड आहे. 52 कार्डापैकी एक काढू म्हणजे टोटल कार्ड 52 आहे टोटल खाली. त्याच्यापैकी फेस कार्ड म्हणजे काय? ज्याच्यावर चित्र असेल ते. तर चित्र कोणाकोणाचं असतं? एक किंग असतो, एक क्वीन असते आणि एक जॅकल असतो. समजलं? आता
हे जे हे तिघ जण हे फेस कार्ड आहे. मग किंग किती प्रकारचे असतात? ते कार्ड किती प्रकारचे? 2 काळे आणि 2 लाल. त्या काळ्यांमध्ये मग परत प्रकार आहेत. समजलं? मग त्याच्यामध्ये हे 4 असतात, हे 4 असतात, हे 4 असतात. टोटल किती झाले ते? 12 झाले. म्हणजे फेस कार्ड किती आहे? 12. 12 पैकी एक येऊ शकतो कुठलाही. समजलं का? म्हणजे 52 पैकी किती आहे ते? 12 आहे. म्हणजे त्यांची शक्यता किती आहे? एवढी आहे. 52 पैकी 12. समजलं? फेस कार्ड आहे ते. मग किती येईल ते बघा. दोघांना कशाने भागतील? 2 जाईल. बेसक 12, बेदुने 4, बेसक 12. परत एक मिनिट. हां ठीक आहे. काय केलं रे? हां ठीक आहे. परत 2 देईल. बेत्रिक 4 जात होता डायरेक्ट. किती आले? 13. म्हणजे 13 पैकी 3 असं हिची शक्यता आहे. का? कारण 13 पत्ते असतात की नाही एकसारखे. 52 आहेत ना ते. 52 मध्ये 4 प्रकारचे पत्ते. म्हणजे सारखे सारखे सारखे. म्हणजे किती झाले ते? 52 चे 4 भाग करा. 13 झाले. 13 13 13 13. त्या 13 पैकी किती फेस आहे? 3 आहे. 13 पैकी फेस किती आहे? 3 आहे. मग त्यांची शक्यता किती टक्के झाली? तर 13 पैकी 3. 52 पैकी 12 काढले ना आपण. मग ते काढून झाडून 13 पैकी 3 होते. समजलं? लिहा. लिहा पुढचं लिहा. झालं. चला काय प्रश्न आहे बघा. एका खेळण्याच्या प्ले कार्डमधून एक प्ले कार्ड काय ते निवडले असता ते लाल रंगाचे 2 क्रमांक असलेले कार्ड असण्याची संभाव्यता किती? दुरी दुरी किती किती संभाव्यता काय असेल ते विचारलंय.
किती येते? चला टोटल पत्ते किती येते? किती आहे? 52. आता त्याच्यापैकी काय घ्यायचंय? एक प्ले कार्ड काढायचंय. ते काय असलं पाहिजे? 2. 2 किती असतील तिच्यामध्ये? सगळे पत्ते किती वेळा असतात ते? 4 वेळा असतात. मग 2 किती वेळा असतील? ती 4 वेळा असतील. पण कोणत्या रंगाचे विचारले? फक्त लाल. लाल रंगाचे पत्ते किती असतात सांगा? लाल रंगाचे किती असतात? लाल रंगाचे पत्ते किती असतात टोटल? 26 असतात. त्याच्यापैकी 2 काढतोय तो, समजला. पण तो 52 पत्त्यांपैकी काढणार आहे ना. आता 52 सगळे एक साधे. त्याच्यापैकी आपली शक्यता किती आहे? 2च पत्ते अवेलेबल आहे आपल्याकडे लाल. किती अवेलेबल आहे? 2. मग 52 पैकी 2. 52 पैकी 2 आहे म्हणजे हीच त्याची शक्यता आली. म्हणजे 26 पैकी हे भाग द्यायला येईल. म्हणजे 26 पैकी म्हणजे 1/26 ही तिची संभाव्यता आली. समजलं? बघा चला काय येईल सांगा. बघा फासा म्हणजे काय? एक फासा फेकला असता, त्यातून वरच्या भागावर 4 येण्याची संभाव्यता आहे. फासा म्हणजे
हे पाहिलंय तुम्ही? हे झालंय ना आपलं चॅप्टर? त्याच्यावरती हे असं असतं पा, असं खेळले ना ते लुडो वगैरे ते, मग तिच्याने त्याचं रोज खेळत असणार तुम्ही, आहे की नाही? तर किती भाग असतात त्याला? किती? 6 भाग असतात. जे 6 पैकी काहीतरी येऊ शकतं. 1 2 3 4 5 6 पैकी याच्यापैकीच पडेल ना काहीतरी त्याला फेकल्यावर. मग 6 पैकी 4 किती वेळा आहे त्याच्यावर? एकच वेळा आहे, म्हणजे 6 पैकी 1 वेळा. त्याची संभाव्यता किती? 6 पैकी 1 वेळा. टक्क्यांमध्ये जर काढली तुम्ही तर गुणीला 100 करायचा. मग 6 1 6, 6 6 36, 16.203%. म्हणजे फेकल्यावर किती शक्यता आहे की 4 येईल? तर एवढे टक्के शक्यता आहे फक्त. समजलं? हाच प्रश्न पूर्ण लिहा. पुन्हा लिहा. एक पासा फेकला असता त्यातून वरच्या भागावर समसंख्या येण्याची संभाव्यता किती? समसंख्या येण्याची संभाव्यता किती? एकदम बेसिक प्रश्न आहे, एकदम सोपे सोपे प्रश्न. बघा आता टोटल भाग किती आहे त्याचे? 6. एक पासा फेकला म्हणजे 6 पैकी काहीतरी येईल. आता इथे समसंख्या येण्याची संभाव्यता, त्याचे भाग किती आहे? 1 2 3 4 5 6. समसंख्या किती आहे त्याच्यावर? 3 आहे. 2 4 6, म्हणजे 6 पैकी 3 वेळा. समजलं? 6 पैकी 3 म्हणजे 1/2. 1/2 म्हणजे 50%. म्हणजे 50% चान्सेस आहे की समसंख्या येईल. समजलं? 50% चान्सेस आहे की समसंख्या येईल. आता मला सांगा, एक पासा फेकला आहे, एक पासा फेकला असता त्यातून वरच्या भागावर सर्वात मोठी एक अंकी मूळ संख्या. हा प्रश्न लिहा पूर्ण. एक पासा फेकला असता त्यातून वरच्या भागावर सर्वात मोठी एक अंकी मूळ संख्या, हे लिहून घ्या पहिले हा, आणि मग त्याच्यानंतर हे लिहा, येण्याची संभाव्यता किती? सर्वात मोठी एक अंकी सर्वात मोठी एक अंकी मूळ संख्या येण्याची संभाव्यता किती? सर्वात मोठी एक अंकी मूळ संख्या. सर्वात मोठी एक अंकी मूळ संख्या कोणती असते ते सांगा. एक अंकी मूळ संख्या लिहून घ्या पहिले, आणि कुठली असते सांगा. किती असते? 7. किती असते? 7. मग याची संभाव्यता किती येईल सांगा. किती येईल? किती छेद किती येईल? हां, 1/7. 6. अजून बघा, लक्ष द्या. आता पासा माहिती आहे तुम्हाला, तिच्यावर किती पडतील? 1 2 3 4 5 6. हे पडतील. कितीही फेकलं काय पडेल? हे पडेल. समजलं? एक पासा फेकलाय, आणि तो काय म्हणतोय सर्वात मोठी एक अंकी मूळ संख्या कोण असते? कोण आहे मूळ संख्या? 2 3 5 7. बस. पुढे मग 11 वगैरे ते 2 अंकी आहे, त्याला पाहिजे 7, आणि याच्याकडे फक्त 6. तुम्ही किती बी वेळा फेका, हे येणार आहे का?
तुम्ही डोकं आपटलं, काही केलं, जीव दिला तिथे, तरी तो येणार नाही 7. शक्यताच नाही आहे ना, शक्यच नाही आहे ती गोष्ट, समजलं. इथे संभाव्यता बिंभाव्यता काहीच येणार नाही. ऑप्शनमध्ये शक्य नाही असं येईल उत्तर. कळलं का? समजलं. काहीतरी पेकलं म्हणजे येईलच असं काही जरुरी नाही आहे. येऊ शकते का बघा, नाही येते. समजलं. कारण एकच पासा पेकला आहे. ते 2 पासे पेकल्यावर पृष्ठभागावर येणाऱ्या संख्यांची बेरीज 7 येण्याची शक्यता किती, असा प्रश्न असला तर मग तिथे येऊ शकतं ते. पण खूप जण तो अभ्यास करत आहेत, मग हे विसरून जातं की एकच पासा पेकला आहे, आणि त्या एका गोष्टीमुळे मग ते डोकं लावतात की असं चुकू शकतं. तर हे इथे येणार नाही, शक्यता येणार नाही, कारण हे 6च आहे. 6 पैकीच एक येणार आहे. ते 0 येण्याची शक्यता आहे का? इथे फेकल्यावर किमान एक येईलच, जास्तीत जास्त 6 येतील. पण 1च्या खाली आणि 6च्या वर काहीच येणार नाही एक पासा फेकल्यावर. समजलं. चला याच्यात दुसरली आता. दोन पासे फेकले असता दोघं पृष्ठभागावर येणाऱ्या संख्यांची बेरीज 7 येण्याची संभाव्यता किती? सांगा. चला. दोन पासे फेकले असता दोघं पृष्ठभागावर येणाऱ्या संख्यांची बेरीज 7 येण्याची संभाव्यता. मग 2 पासे फेकले की शक्यता किती असते? तर बघा, एक फेकल्यावर जेवढा असतो ना त्याचा घात तेवढा वाढवत जायचा. म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही एक टॉस केला तर टॉसमधून एकाची शक्यता किती आहे? 2 आहे. एकाची शक्यता किती आहे? 2 आहे. 2 पैकी एक येऊ शकतं, ते समजलं का? मग त्या 2चे घात म्हणजे एक फेकला, 2चा एक फेकला, 2चा 2 फेकला, 2चे 3 फेकले. समजलं. म्हणजे एक टॉस केला ना तुम्ही तर त्याचे 2 शक्यता आहे ना, मग 2चा एक एक फेकला. 2 जर फेकले तर ते 2 शक्यता आहे, एकाच्या 2 शक्यता आहे, आणि तसे 2 फेकले म्हणजे 4 होऊन जातील ते शक्यता. समजलं का मी काय म्हणतोय ते? समजा टॉस करतोय आपण तर 2 लक्षात ठेवा, 2चा घात. समजलं. टॉस करतोय तर 2चा घात का? कारण एक टॉस केल्यावर 2 शक्यता आहे. तसं इथे फासा फेकल्यानंतर एक फेकल्यावर किती शक्यता आहे? 6 शक्यता आहे. 6 1 2 3 4 5 6 पैकी येईल. मग त्या 6 आता त्याने जर 2 फासे फेकले तर याचे 6 आणि त्याचे 6 2 वेळा आले ना ते, म्हणजे 6चा पहिला घात एक फासा फेकल्यावर, 6चा दुसरा घात 2 फासे फेकल्यावर. 6चा दुसरा घात म्हणजे किती? 6चा दुसरा घात म्हणजे किती? 12 आणि बरं दुसरा घात आहे तो घात. आता हे सोपंच आहे, फक्त मी जे सांगतोय ना ते समजून घ्या. कळतंय का काय सांगतोय मी? मी का हे का रिपीट करतोय मी 50 वेळा ते की हे असं आहे तसे? तर कारण ते सोपं एकदम आहे, ते एकदम कॉन्सन्ट्रेट व्हा काय आहे ते. आता मी जर 3 पासे फेकले, 3 पासे फेकले, मग शक्यता किती होईल? 6चा तिसरा घात. लक्ष आलं? 216 वेगवेगळ्या शक्यता होतील.
चौथा 4 फेकले तर मग 4 वेगवेगळ्या शक्यता होतील. कळतंय का प्रोबॅबिलिटी किती आहे? आता 2 फेकले म्हणजे काय 36 शक्यता आहे. 36 कसं काय मग पहा, पहिल्या याच्यावर एक आला आणि दुसऱ्या याच्यावर एक आला, हे झाली पहिली शक्यता. दुसऱ्या याच्यावर एक आला, दुसऱ्या याच्यावर पहिल्या याच्यावर एक, दुसऱ्या याच्यावर 2 आला, हे दुसरी शक्यता. हे तिसरी शक्यता, हे चौथी शक्यता, हे पाचवी शक्यता आणि 6वी शक्यता. झाले म्हणजे पहिल्या याच्यावर एक एकच पडला आणि बाकीच्या याच्यावर बदलत गेलं तर वेगवेगळं झालं ना ते. हे झाल्या 6. तसं मग याच्यावर 2 पडला आणि याच्यावर एक, हे 6, हे 3, 4 म्हणजे किती होतील ते 36 होतील. कळलं का? अशा पद्धतीनं किती होतील ते 36 होतील. मग शॉर्टकट लक्षात ठेवा की 6 येऊ शकतं. आपलं 6चा पहिला घात 1 फासा फेकल्यावर, 6चा दुसरा घात 2 फेकल्यावर, 6चा तिसरा घात 3 फेकल्यावर, 3 फासे फेकल्यावर. आता त्याने जर असं म्हटलं की याच्यामध्ये काय म्हटलं त्याने की 2 फासे फेकले असता दोघं पृष्ठभागावर येणाऱ्या संख्येची बेरीज 7 येण्याची संभाव्यता किती आहे? आता मला सांगा की 2 फासे फेकल्यावर टोटल शक्यता 36 आहे. हे जे घात लिहिले तुम्ही, एका आहे दुसरं तिसरं काही नाही, टोटल शक्यता आहे. काय आहेत त्या? टोटल शक्यता आहेत. मग या टोटल शक्यता म्हणजे काय? टोटल शक्यता म्हणजे 36 पैकीच येऊ शकतं ना काही की हे याच्यापैकी येईल ते. हे असं पहा, एकावर एक दुसऱ्यावर एक, एकावर एक दुसऱ्यावर 2, असं एकावर 2 दुसऱ्यावर एक, असं एकावर 5 दुसऱ्यावर एक, असे जर मोजले तुम्ही सगळे तर 36 येते टोटल 36. या 36 पैकी त्याला काय पाहिजे की दोघं जे पृष्ठभाग आले त्यांची बेरीज किती पाहिजे? 7. आता 7 किंवा बेरीज होईल याच्यामध्ये 7 कुठे होते सांगा? पहिल्या लाईनमध्ये 7 कुठे होते? हे होते ना 1 आणि 6. 1 पडला आणि 6 पडला, दोघींची बेरीज किती होईल? 7 होईल. समजलं? मग 1 भेटलं, 1 आणि 6. अजून कोणता भेटू शकतो? 2 आणि 5, 3 आणि 4, 4 आणि 3. तुम्ही म्हणसा नाही हे तर झालं, पण मग या पास्यावर 4 आणि त्याच्यावर 3 असं वेगवेगळं बी होऊ शकतं ना. नंतर 2 आणि 5, नंतर 6 आणि 1, 6 झाले तर 6 1 लगेच. मग टोटल किती झाले ते? 1 2 3 4 5 6. म्हणजे किती येऊ शकतं ते? 6. 36 पैकी 6. 36 पैकी 6 म्हणजे 6 1 6, 6 6 36 म्हणजे 6 पैकी 1. 6 पैकी 1 शक्यता आहे तशी. कळलं हे? तर ते 7 बेरीज येण्याची, 2 फासे वेगळ्यावर 7 बेरीज येण्याची शक्यता 1/6 असते. समजलं? आणि एकच फासा फेकला तर 7 येण्याची शक्यता किती येईल? एकच फासा फेकल्यावर 7 येण्याची शक्यता. एक फासा फेकल्यावर 5 बेरीज येण्याची शक्यता किती येते सांगा? एक फासा फेकल्यावर 5 बेरीज येण्याची शक्यता किती? बेरीज का 5 अंकच येईल ना तो, एक फेकल्यावर काय याची बेरीज एकच अंक येईल तो. कळतंय काय? लिहून घ्या. या
दोघं याच्यावर मूळ आले पाहिजे. मूळ येण्याची संभाव्यता किती? किती येते? दोघं ठिकाणी मूळ आले पाहिजे. दोघं ठिकाणी मूळ कशी येतील पहा. मला सांगा, एक ही मूळ संख्या आहे का? एक मूळ संख्या नाही आहे. मग कोण आहे? दोन. मग पहिल्या याच्यावर दोन येऊ शकते. टोटल किती येते? 36. टोटल किती? 36 वेळा आहे. त्या 36 वेळापैकी दोघं ठिकाणी मूळ कुठे कुठे येऊ शकतात? दोन आणि दुसऱ्या याच्यावर दोन. दोघं मूळ झाले. दोन आणि दोन. तसं 3 आणि 3 येऊ शकतं. नंतर 5 आणि 5 येऊ शकतं. अजून एका मूळ तिच्यात 2 3 5 या तीनच संख्या आहे ना मूळ फक्त. आता इकडे 2 आणि 2 येऊ शकतो. तसं 2 आणि 3 येऊ शकतो. 2 आणि 5 येऊ शकतो. समजलं? इथे 3 आणि 3 येऊ शकतो. 3 आणि 2 येऊ शकतो. 3 आणि 5 येऊ शकतो. इथे 5 आणि 5, 5 आणि 2 आणि 5 आणि 3 हे वेगवेगळे. हा 3 5 हा 5 3 आहे. समजलं? याच्या व्यतिरिक्त काही येईल का ते सांगा. याच्या व्यतिरिक्त काही येईल का? की हे मूळ आणि ते मूळ करून पहा तुम्ही, पूर्ण शोधून घ्या त्याच्यात दोघं ठिकाणी मूळ, किंवा मग पूर्ण लिहावं लागेल ते 36 वेळा तुम्हाला असे. समजलं? 1 2 1 2 1 2 1 1 1 2 1 3 1 4 असं ते सगळं लिहावं लागेल. हे असं लक्षात असलं पाहिजे आपल्याला लवकर. किती आहे मग? 1 2 3 4 5 6 7 8 9. 9 म्हणजे 36 पैकी 9. 36 पैकी 9 म्हणजे किती? 9 आहे का? 9 9 चौक 36 म्हणजे 4 पैकी 1. म्हणजे 25% शक्यता आहे. 25% किंवा 104. ऑप्शनमध्ये 104 असलं 104, नाही तर मग टक्के असलं तर 25%. लिहा. झालंय?
चला बघा प्रश्न काय बघा. खाली दिलेल्या पाय चार्टमध्ये संगीत महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी व्यवस्थित लिहा. विद्यार्थ्यांनी वाजवलेल्या वाद्यांची माहिती दिली आहे. चार्ट वाचा आणि प्रश्नांची उत्तरे द्या. वाद्यांची माहिती दिलेली आहे. काय माहिती दिली आहे? असा एक चार्ट काढा. मराठीत असतील नावं, आपण इंग्लिशमध्ये लिहून घेतो. पहिला प्रश्न आहे, व्हायोलिनशी संबंधित भाग किती अंश कोणात आहे? ऑप्शन दिले 16.8, 16, 57. बघा आता हे चार्ट बघा. तो चार्ट काय दिलाय? असा दिलाय. इथे काही रंगवलेलं असतं. असं काहीतरी समजासाठी रंगवलेलं असतं. ते काही लिहायची गरज नाही. आता इथे माहिती टक्क्यांमध्ये दिलेली आहे आणि तिथे तो भाग कशात विचारलाय? कोणामध्ये विचारलाय? अंशमध्ये. समजलं? एक मिनिट थांबा. हे जे कोणा अंशमध्ये येते. अंश ऑप्शन कशामध्ये? अंशमध्ये. 57.6 अंश, 16.8, 16 अंश, 16.8 अंश, 57.6 अंश आणि 48 अंश. अंशमध्ये ऑप्शन येते. आणि दिले कशामध्ये? दिले पर्सेंटेजमध्ये. मग कसं कन्वर्ट करायचं पहा. टोटल किती पर्सेंट झाले बघा बरं. किती टक्के ते टोटल? 100%. टोटल किती टक्के? 100. मग बघा 100% टोटल आहे. त्याच्यापैकी व्हायोलिन किती टक्के? त्याच्यापैकी व्हायोलिन किती टक्के? 16%. जे 100 असेल हा टक्के तर हा 16%. हा 100% असेल तर हा 16% झाला. आता जर आपण अंशामध्ये करतोय तर अंशामध्ये सर्कल माहिती आहे तुम्हाला किती अंश असतं? 360 अंश. मग जर सर्कल 100% तर हा 16%. जर सर्कल 360 अंश केलं तर हा किती अंश येईल ते काढा.
16 इकडे पाठवा. 360/100 गुणिले 16. किंवा याला असंही म्हणता पहा की 100पैकी 16% तर 360 अंशापैकी किती अंश असंही म्हणता येईल. 360 इकडे येईल, तेच येईल. समजलं का? गुणाकार तसाच होईल. मग किती येईल ते पहा. 1 0 गेला, 1 0 गेला. 2 पंचे 10, 2 8 16. हे पहिले गुणाकार करून घ्या, मग भाग जा. 8 छक 48, 8ला 4, 8 1 24 आणि 4. अंदाजे सांगायचं उत्तर किती येईल? किती येईल? किती येतोय? जवळपास किती? 57 हे किती आलं आपलं? एक मिनिट थांबा. 8 छक 48, 8ला 4, 8 1 24. बरोबर आहे. 248/5. किती टक्के आले मग हे? 5 चोक 20, 5 9 45. त्याने ऑप्शन चुकीचे दिले. मग 49 पॉईंट पाहिजे. ऑप्शन चुकले वाटते ते. सोडवलं बरोबर आहे आपण, ऑप्शन चुकले. काही चुकलंय का त्याच्यात बघा. कॅल्क्युलेशन तर बरोबर आहे आपलं. काय चुकलं आपलं? एक मिनिट थांबा, एक मिनिट थांबा. 308 16 इकडे गेला. छेद 100 बरोबर. हा गेला, गेला. पुढे काय? 2 पंचे 10, 2 8 16, 8 छक 48, 8ला 4, 8 1 24 आणि 4, 28 होता. 24 आणि 4 28 होता. आपण ते 48 लिहित होते. छेद 5. चला 5 5 25 आता येईल ते. 57. 5 5 25 उरले 3, 38 झाले. 5 जाते 35, 57 पॉईंट. 57 पॉईंट येईल त्या. बरोबर लिहा. आज आला पहिला प्रश्न या माहितीवर. आला ना 57 पॉईंट. हे म्हणजे इतके टक्के असतील, 100%च्या आणि 16% असतील तर 360 डिग्रीच्या मानाने किती असेल तो भाग? तो भाग असेल 57.6 डिग्री. आता पुढचा प्रश्न याच माहितीवर. जर एकूण 300 विद्यार्थी असतील तर तबला आणि वीणा वाजवणाऱ्या विद्यार्थ्यांतील फरक किती? फरक किती आहे दोघांमध्ये? ते ऑप्शन आहे. किती आहे फरक? बघा वीणा आणि तबला कुठे? वीणा आणि तबला
कितीचा फरक आहे टक्क्यांमध्ये? 30% आहे 29%, म्हणजे किती टक्क्याचा फरक आहे? 1% फरक आहे. किती? हा 30% आहे, तो 29. फरक म्हणजे वजाबाकी, फरक म्हणजे वजाबाकी. 30% वजा 29% म्हणजे किती आला? 1%. 1% म्हणजे किती? मग ऑप्शन दिलेले आहे. मग आता टोटल किती आहे? 300 विद्यार्थी आहे, मग 300चा 1% काढा, किती असतो? इकडे सरकले की 10% होतील, 10% म्हणजे 30, आणि 1% म्हणजे 3, 3 येईल उत्तर. फरक किती आला? 3. गिटार वाजवणाऱ्यांचे व्हायलिन वाजवणाऱ्यांशी गुणोत्तर किती? गिटार वाजवणारे आणि व्हायलिन वाजवणारे यांचे गुणोत्तर विचारले. गिटारवाले किती टक्के? गुणोत्तर काढायचं आहे तर काही काढायची गरज नाही, कोण किती येते डायरेक्ट टक्के लिहा. गिटारवाले 25%, व्हायलिनवाले 16%. झाले? त्यांना भाग जातोय का? हे टक्के टक्के कॅन्सल होऊन जाते. हा 25 आहे, हा 16 आहे. भाग जात असेल तर त्या नाही तर ऑप्शनमध्ये ते असलं तर तेच. 25 16 ऑप्शनमध्ये आहे, तेच उत्तर आहे त्याचं. झालं? पुढचा प्रश्न घ्या.
जर या सर्व कंपन्या एकूण 12,40,000 मोबाईल तयार करतात तर XYZ द्वारा किती मोबाईल तयार केले जातील? ABC 28%, XYZ 12%, PQR 25%, DEF 5%, LMN 30%. सोपं गणित आहे, काही एवढं आहे नाही त्याच्यात, टक्केवारी आहे फक्त विचारलेली. चला, टोटल विद्यार्थी एवढे 100% म्हणजे आता XYZ किती टक्के? 12%. म्हणजे याचे 12%, याचे 12% बाद 10% येते, एक इकडे करा, एक सरका इकडे, म्हणजे किती आले ते? 12,40,000 झालं. सॉरी, 1,24,000, 1,24,000 असेच आहेत. 1,24,000 आहे. हे झाले 10%. 2% कसे काढणार? एक परत सरका, म्हणजे 12,400 आणि 12,400. हे झाले 2%. 12% ना ते टोटल. किती आले ते? 12% काढा तुम्ही, केव्हा असं लिहा पा. 12,40,000चे 12%. हे 2 गेले, हे 2 गेले, यांचा गुणाकार करा, असंही चालेल. 12,00,00, 12,00,00, 12 चौक 48, 8 4, 12 दुणे 24 आणि 4 28, 2 12 1 12 आणि 2 एवढे होतील. तेही करा, तेच होतील. समजलं? लिहून घ्या. 1,48,800. टक्केवारी काढली आहे, बाकी काही नाही त्याच्यामध्ये. चला हे बघा आता. सांगा. एका शाळेत विद्यार्थी खालील वाहनांनी येतात. एकूण 1200 विद्यार्थ्यांपैकी किती विद्यार्थी कारने येतात? माहिती कशात दिली होती? अंशामध्ये दिली. किती अंश होत आहे ते टोटल बघा. 360 अंश होत आहे ना टोटल. चला, टोटल विद्यार्थी किती ते सांगा. 1200. आणि टोटल अंश किती आहे? 360. म्हणजे 1200 विद्यार्थी म्हणजे 360 अंश असं झालं ना ते. टोटल विद्यार्थी म्हणजे 1200 आहेत आणि ते 360 अंश. तर टोटल विद्यार्थी 1200 म्हणजे 360 अंश झाला. कारने येणारे किती आहे? 150 अंश. मग 1200 म्हणजे 360 अंश, तर 150 अंश
म्हणजे किती ते काढता येईल आपल्याला याच्यावरून. समजलं? मग हे पाठवा इकडे. 150 चे 360 गुणिले 1200. एक गेला एक गेला. 12 एक 12, 12 त्रिक 36, 3 एक 3, 3 पाचे 15, 50 गुणिले 10 म्हणजे किती? 500. लिहा. याच्यात काय करायचं? साधं छेदामध्ये 360 घ्यायचे. वर कोणाचं काढायचं आहे ते घ्यायचं. पायी जर असले 360 पैकी 30 असं वर लिहायचं. गुणिले टोटल संख्या लिहायची. ते जसं आलं 360 पैकी 150 गुणिले 1200. तसं करता येतं शॉर्टकटमध्ये. पण असं लिहिलं तरी चालेल की इतके डिग्री म्हणजे. प्रश्न येते. हा काय झालं नाही? सांगा. काय दिले? खालील तक्त्यामध्ये 3 वर्षातील CO2 चे उत्सर्जन मिलियन मेट्रिक टनमध्ये दिले. 2016 पासून 2017 पर्यंत CO2 उत्सर्जनात किती टक्के वाढ झाली? 2016 मध्ये किती होतं सांगा बरं? 110.
आणि आता किती झालं 150 झालं. म्हणजे मूळ किती होतं, मूळ पहिले पहिले किती होतं 110. किती होतं 110 मूळ होतं. त्याच्यावरनं 150 झालं. किती वाढलं ते 40 वाढलं. म्हणजे 110 वर 40 वाढले. 16 पासून 17 ना, जे 110 वर 40. त्याने म्हटलं असतं 15 पासून 17, तर 15 किती होते 100. आणि आता वाढले किती 50 वाढले असं म्हटलं असतं. 100 वर 50 असं म्हटलं असतं आपण. पण तो 16 17 म्हणतोय, तर 16 मूळ आहे सुरुवातीला. किती आहे याला जाऊ द्या, हे एवढंच घ्या फक्त, कारण तेवढं विचारलंय ना. 110 मूळ होते, त्याच्यावर 150 झाले, म्हणजे वाढले किती 40 वाढले. समजलं, प्लस 40 झाले. हां, हे लिहा इंच्यामध्ये, प्लस 40 झाले. 110 पैकी 40 वाढले, मग किती टक्के वाढले गुणिले 100 करा, झाले टक्के. सोडवा. चला, हे किती येतील 400/11. 11 त्रिक येतील 7 उरले. 17 11 सक 66 4 36.4/11 लिहून घ्या. बघा, असे चार्ट वगैरे असे काही गणित जर अडले समजा तुम्हाला, सोपे सोपे असतात ते. जर माहिती वगैरे अडली, अशी काही समजली नाही, कुठे तुम्हाला परीक्षेमध्ये पडलेलं आहे, ते घेऊन या केव्हाही, मी सांगेल तुम्हाला. तुम्हाला बेसिक जर मार्क्सचं माहिती आहे, पर्सेंटेज ॲव्हरेज वगैरे या सगळ्या गोष्टी, तर ते याच्याने ते महत्त्वाचं ते होतं. डिग्री आणि पर्सेंटेज ते कसं हे करायचं, हे 100% म्हणजे ते 360 डिग्री असते, असं ते महत्त्वाचं. बाकी हे चार्ट वगैरे याच्यावर तर माहिती तुम्हाला येऊन जाते. हे दैनंदिन जीवनामध्ये खूप ठिकाणी बघायला मिळतं. म्हणजे तुम्ही पेपर जर चांगल्या पद्धतीने वाचला, त्याच्याने रोज काही ना काही चार्ट वगैरे आलेख वगैरे येतात, समजलं का. तर ते आपल्याला कळलं पाहिजे, त्या अनुषंगाने हे असतं. ते म्हणता ना की शिक्षणाचा दर पहिले इतका होता, आता इतका टक्के वाढला. मग तो कशावरनं, तर अशाच याच्यावरनं निघतो ना, माहितीच्या तक्त्यांवरनंच निघतो तो. आपल्या गावामध्ये समजा ग्रामपंचायतमध्ये किंवा नगरपालिकेमध्ये किंवा कुठे महानगरपालिका तिथे गेले तुम्ही, तर लोकांची टक्केवारी दिलेली असते माहिती, की इतके लोक आहे, इतके पुरुष आहे, इतके महिला आहे, इतके बालक आहे वगैरे वगैरे, असं इतक्या वयाचे इतके, असं ते चार्टमध्ये दिलेलं असतं. चार्ट म्हणजे काय असतं, एक प्रकारे छोट्या याच्यामध्ये जास्त कळतं. समजला, जास्त लिहायची गरज नाही. आता इथे 100 उत्सर्जन होते, 110 होते, झालं. 100 उत्सर्जन होते, असं लिहायची गरज पडली का तिथे. ते लिहिणं ते बघायला थोडंसं हे होतं. हे कसं लगेच लक्ष जातं त्याच्यावर आपल्याला चार्टवर, म्हणून चार्टचा उपयोग असतो. तो कळला पाहिजे, हा त्याचा उद्देश आहे या प्रश्नांचा. समजलं. तर ते गणित तुम्हाला जर अडले समजा, असे कुठे नाही सोडवता आले घरी, तर मला विचारा, सांगेल मी तुम्हाला. आपला आता फक्त एक चॅप्टर त्या याचं बाकी आहे, ते कुठलं समीकरण वगैरे जे आहेत ना, समीकरणांचं एक चॅप्टर घेऊ आपण. त्याच्यानंतर मग रिजनिंगला स्टार्ट करू आपण सोमवारपासून. उद्या घेऊ. मग काही विचारायचं असेल तर विचारा, थांबू आपण.